नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या टेक ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की उद्या निफ्टी कशी वर्क करेल, बँक निफ्टी कशी वर्क करेल आणि सेन्सेक्स कसा वर्क करेल. तर मित्रांनो, आपण इथं बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवल आहे अपसाईडला, जी जी की आहे 49,438. तर मित्रांनो, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या साईडला. तर मित्रांनो, डाऊन साईडला आपली जी लेवल आहे ती जी आहे 49,20. तर मित्रांनो, ही आपली डाऊन साईडची लेवल आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता ही आपली उद्याचं मार्केट आपल्या याच्यामध्ये चालू शकतं. मित्रांनो, आपल्याला इथं जर वरती 49,438ला जर ब्रेकआउट मिळालं तर वरती आपल्याला 180 ते 220 पर्यंत आपल्याला मुवमेंट भेटू शकते वर. हे आपण लक्षात ठेवायचं. 220ची आपल्याला मुवमेंट भेटेल वरच्या साईडला. तर मित्रांनो, आपण बोलून घेऊयात इम्पॉर्टंट लेवल आपली कोणची निघते. तर मित्रांनो, इम्पॉर्टंट लेवल आपली जी आहे ती 49,627 ही आपली इम्पॉर्टंट लेवल आहे. तर मित्रांनो, ही लेवल आपल्यासाठी खूप वर्क करणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता आपला डेचा चार्ट आहे. तर मित्रांनो, डेच्या चार्टमध्ये आपण बघत आहोत की बँक निफ्टी कशी चालेल. तर मित्रांनो, माझा जो विचार असेल तर मी मार्केटला 48,650वर जर मार्केट आलं तर मी तिथून मार्केटला डाऊन साईडला शॉर्ट करायची पोझिशन बनवेल. म्हणजे मी पुटचं ऑप्शन घ्यायचा विचार करेल. आणि ही माझा प्रेडिक्शन आहे बँक निफ्टीचा. तर मित्रांनो, आपण निफ्टीचं प्रेडिक्शन बघून घेऊया. तर मित्रांनो, निफ्टीला आपल्याला एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आपल्याला आहे जो की आहे 22,720 हा आपला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. तो तो आपला वर्क करेल उद्या. तर मित्रांनो, 22,720 ते 22,760 या दरम्यान जर मित्रांनो 22,720 नंतर जर वरती मार्केट अप गेलं तर मित्रांनो तिथून आपल्याला 100 किंवा 150 पॉईंटची मुवमेंट भेटू शकते. ती केव्हा भेटू शकते, जेव्हा मार्केट काय म्हणता मार्केट 35 किंवा 45 मिनटं या रेंजमध्ये फिरेल मार्केट, तेव्हाच आपल्याला वरती मुवमेंट भेटली, तेव्हाच आपल्याला 100-150 पॉईंटची मुवमेंट भेटेल. वरची लेवल आपली राहील 22,800 22,766. त्याच्यावर आपले लेवल्स असतील. 22,800पर्यंत आपलं मार्केट जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हे वर्क करतं. आणि मित्रांनो, आजची जी आपली निफ्टी आहे ती आपली बघू शकता, हे कॅन्डलचं ब्रेकआउट आहे. इथं कॅन्डलच्या ब्रेकआउटलाच इथं मार्केटने सस्टेन केलेलं आहे आणि इथं मार्केट एक रेंजमध्ये चालत आहे. आणि मार्केटने क्लोज ही आपल्या कॅन्डलच्या फर्स्ट कॅन्डलच्या ब्रेकआउटला दिलेले आहे. तर मित्रांनो, बघू शकता असं आपलं फ्लॅट पॅटर्न आहे आपलं इथं बनलेलं आहे. म्हणून आपण जरासं लक्ष देऊन राहा. निफ्टीमध्ये उद्या तर करू नका, हे मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या प्रिडिक्शननुसार मी सांगत आहे तुम्हाला. आणि मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर हे मार्केट इथं रेंजमध्ये राहिलं तर तुम्ही फक्त आणि फक्त स्कॅल्पिंगही करू शकता. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग तुम्हाला जमायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या पुढच्या 5 दिवसात आपल्या चॅनलवर स्कॅल्पिंगची व्हिडिओ अपलोड होणार आहेत, तर ती जरूर बघा. तर मित्रांनो, आज इथं आपण स्कॅल्पिंग करू शकतो. तर मित्रांनो, आपण निफ्टीवर बोलत होतो. तर मित्रांनो, निफ्टीवर मी शॉर्ट कुठे करेल. तर मित्रांनो, निफ्टीवर शॉर्ट करायसाठी इम्पॉर्टंट लेवल आहे 22,550. तर मित्रांनो, 22,550 नंतर मी जर लेवल ही ब्रेक झाली तर मी मार्केटला शॉर्ट करायचा विचार करेल. कारण हा आपला इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मार्केटचा. इथून जर मार्केटने जर ब्रेकडाऊन दिलं तर मार्केट 100-150 पॉईंटचं ब्रेकआउट देईल. 100-150 पॉईंट म्हणजे मार्केट तिथून 22,400, त्याच्यापुढे 22,300, त्याच्यापुढे 22,350पर्यंत ही मार्केट डाऊन साईड जाईल, जी की आपली आपण ट्रेड लाईन मानूया. समजलं. तर मित्रांनो, ही आपली निफ्टीची प्रेडिक्शन होती. तर मित्रांनो, निफ्टीचे प्रेडिक्शन मी तुम्हाला पहिले सांगितलं की जर आपल्याला मार्केट लेवलच्या वर जर ब्रेकआउट भेटलं 22,720 तर मित्रांनो, नाही 22,550वर जर आपल्याला मार्केट मिळेल सकाळमध्ये,
तर मित्रांनो मी 22,522चा स्टॉप लॉस लावून मी तिथून मार्केटला बाय करायचे विचार करेल. तर मित्रांनो पुढे आहे आपलं नेक्स्ट प्रेडिक्शन सेन्सेक्स. तर मित्रांनो नेक्स्ट प्रेडिक्शन आपलं सेन्सेक्स आहे. सेन्सेक्सची आपले लेवल जी आहे ती वरती आहे 75,000 आहे. म्हणजे आपली जी वरच्या साईडला जी लेवल आहे ती आहे 74,850. तर मित्रांनो ही 74,850 ही कॅन्डल आहे आपली हाय. ही कॅन्डलचा जेव्हा आपल्याला ब्रेकआउट मिळेल तेव्हा आपल्याला वरती चांगले आपली पोझिशन बनेल. की जी पोझिशन आपली कशी बनेल, पुढे आपल्याला टार्गेट जे मिळतील ते आहे 75,000 आपलं पुढचं टार्गेट आहे. त्याच्या पुढचं टार्गेट आहे 75,220. हे आपले पुढचे टार्गेट आहे. पण मित्रांनो डाऊन साईडला आपली इम्पॉर्टंट जी लेवल आहे ती आहे 73,820. तर मित्रांनो 73,820पर्यंत आपलं मार्केट जाऊ शकतं. ते केव्हा जाऊ शकतं, जेव्हा 74,120ला जर मार्केटने ब्रेकडाऊन दिलं तर आपलं 74,820पर्यंत मार्केट जाऊ शकतं. आणि हा आपली इम्पॉर्टंट रेंज बनते 74,120 डाऊन साईडला. तर मित्रांनो इथून जर मार्केटने डाऊन साईड दिलं तर आपल्याला तकरीबन 60-70 पॉईंटची आपल्याला डाऊन साईडला मुवमेंट भेटेल. तर मित्रांनो हे आपलं आजचं प्रेडिक्शन होतं. मित्रांनो असे रोज आपल्या चॅनलवर प्रेडिक्शन अपलोड होत असतं. तर मित्रांनो आपल्या चॅनलला जॉईन करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यावर चॅनल फ्री आहे आपल्यासाठी. तिथं आपण रोज माझ्यासोबत ट्रेडिंग करू शकता. आपलं तिथं डेली कॉल अँड पुटचं ऑप्शन कुठे घ्यायचं ते आपलं चालू असतं. तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ आहे. नवनवीन व्हिडिओ